चला मग दुपारचं आता माझं काम वगैरे सगळं आवरलं. तर दुपारचे तर 1 वाजले आहेत. इथं तनिष्काच्या मैत्रिणी जेवायला आल्या इथं आहे इथं. आता ही आहे काळा ड्रेसवाली आस्था, आमची तनिष्का, इथं भक्ती आणि ही प्रीती, निळ्या शर्टवाली ही प्रीती. लहानपण कोणाकोणाला आठवलं नक्की कमेंट करून सांगा. आम्ही पण असं लहानपणी छान असं एकामेकाच्या घरी जायचो, मस्त असं घोळका घालायचा, मस्त जेवण करायचं. तिथं आस्ताला म्हणलं काय आणतं, आस्ता म्हणली मी बटाटा आणि चपाती आणलेली आहे. तनिष्काने काय घेतलं इथं मस्त वांग्याचं भरीत आणि मस्त चपाती. आणि इथं भक्तीला म्हणलं तू काय आणलं, तर भक्ती म्हणली मस्त छोलेची भाजी, चपाती आणि भात आणलेला. हिला तुम्ही ओळखत असताना हिडिओमध्ये दिसते सारखी भक्ती ही. मला पण आज खूप भारी वाटलं मुली जेवायला आल्या. मी पण त्यांच्याबरोबर जेवली, पण माझा नाही हे काढला, मी त्यांचा व्हिडिओ काढत होते. ही आहे प्रीती, ही आहे 6वीला. भक्ती आहे 5वीला, ही आहे 6वीला आणि आस्था पण आहे 5वीला. इथं मस्त जेवण झालं. हिने पण बटाट्याची चपाती, काय म्हणलं सगळ्यांच्या घरी बटाट्याची चपाती आणि बटाट्याची चपाती, वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत आणि छोले होतं भक्तीचं आमचं. चला तर मग आता मस्त मुली जेवत आहेत. या तुम्ही पण जेवायला. लाजत होत्या, मला आमचं व्हिडिओ काढा. म्हणलं बरे चालते मी काढते. त्यांना पण खूप भारी वाटतं. इथं वाटाघाटी चालली आहे. आम्ही पण लहानपणी असं करायचं, एकमेकीचा वाटाघाटी करायचं, एक एक का सगळ्याला द्यायचा. छान आहे. तिथं बघू शकता ही लाजत होती. तिला म्हणलं कितीला, तर म्हणली 6वीला. ही आहे भक्ती आहे 5वीला, आमची तनिष्का आहे 8वीला, ही आस्था आहे 5वीला. चाललंय जेवण मस्त दुपारचं. लहानपणाची आठवण. लहानपण वेगळंच असतं माणसाचं, मोठं झाल्या वाटतं लहानपण असावं. इथं आता वाटाघाटी चाललेल्या आहेत, ही किमिकीला देतात, ही करतात. चला छान असा व्हिडिओ काढलाय, बघत राहा. त्यांना कसं तरी वाटायचं व्हिडिओ काढताना, लाजत होत्या. म्हणलं लाजायचं नाही, बोलत राहत जा. चला मस्त कसा वाटला व्हिडिओ सांगा. दुपार चला आता इथं संध्याकाळची माझी दिवाबत्ती चालली. संध्याकाळचा आता दिवा तुळशीला लावला, उदबत्ती लावली. घरात पण छान असं धूप दिव्यांचा वास दळवळा. छान वाटतं संध्याकाळचं, प्रसन्न वाटतं. लक्ष्मी यायचा टाईम असतो संध्याकाळचा. 5:30 वाजले ते 5:30 वाजता आपलं आवरून घ्यायचं व घरातली भांडी वगैरे सगळी स्वच्छ करायची, घरं झाडायची. आणि दिवस मावताना कधीच आपण घरात झाडू नाही मारायचं आपले, कारण का लक्ष्मी यायचा टाईम असतो. त्यामुळं ना आपण कधीच घर झाडायचं नसतं. त्याच्या अगोदरच 5 वाजताच आपल्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून दुपारची काय भांडी असतात ती भांडी वगैरे सगळी घासायची. पुन्हा चहा पाण्याची दुपारची चहा पाण्याची पुन्हा संध्याकाळची घासायची. मुलांचे डबे येतात शाळेतनं, ते पण सगळे घासून काढायचे. मग तेवढे एक भांडी सगळं घासले की मग आपलं स्वयंपाकाला लागायचं. मग नंतर दिवाबत्ती वगैरे करायची. आणि तर मी ट्रायपॉड घेतलेला आहे, फ्लिपकार्टवरनं मागवला आहे. कुणाला घ्यायचं तुम्ही घेऊ शकता. छान भेटलं आहे मला, 400 रुपयाला भेटला आहे ट्रायपॉड. म्हणजे मुलं कुठं शाळेत वगैरे घेत नसलं तर मग आपल्याला हे उपयोगी येतं. छान आहे, मस्त आहे. 400 रुपयाच्या मायने खूप छान आलेला आहे. मग कुठली पण वस्तू असेल तर आपण देवापाशी ठेवायची, त्याची पूजा वगैरे करायची आणि मग आपण ते यूज करायची. चला तर मग आता मस्त स्वयंपाकाला लागू. आज मस्त कुकर वगैरे लावून घेतला आहे, मस्त पीठ भिजून घेतलेलं आहे. आज छान म्हणलं मुलांना खीर करायची. म्हणलं खीर आणि पुरी. मग ते म्हणले मम्मी लय दिवस झालं तू आज काय बनवलंच नाही. मी म्हणलं मग मस्त पुरी आणि खीर करते आणि थोडी बटाट्याची भाजी करते. बघू शकता इथं मस्त अशी फुले वगैरे थोडीच होती फुलं. मस्त वाटतं का नाही संध्याकाळचं, बघू शकता. लक्ष्मी याचा टाईम असतो संध्याकाळ, त्यामुळे दिवाबत्ती हमेशा करायची. आणि घरातला देवा कधीच शिजून द्यायचा नाही. तिने सांजाचा मस्त ते स्वामींचं बी धूप दिवा वगैरे झालेला आहे. चला आता स्वयंपाकला घेतो. मस्त दूध तापून घेते अगोदर. तर छान आता दूध तापून घेते. मग नंतर ना कुकर पण आपला होत आलेला आहे. आता कुकरचं पण 4-5 शिट्ट्या करायच्या आहेत. आणि मस्त इथं मी आता शेवायची खीर करते, बघत राहा व्हिडिओ. चला आता मस्त मी इथं कढई ठेवली. आता तेल टाकून घेतलं. आता मस्त आपल्याला पुऱ्या बनवायच्या लागेल. मस्त पीठ भिजले आपलं आता छान असं, बघू शकता इथं.
टाकून त्याचे गोळे करू अगोदर पुऱ्या करू नंतर मग ना तोपर्यंत कुकर थंड होतोय त्यात वड्या टाकल्या आहेत मी तोपर्यंत मग त्या पुऱ्या करा नंतर मग त्या कढईतच आपल्याला भाजी बनवायची आहे. आता मस्त आपण पुऱ्या लाटून घेऊया मस्त भिजली करी घातली छान आपली भिजली आहे कणिक बघू शकता मस्त तेल लावून लाटायचं आहे याला आपलं पीठ नाही लावायचं नाहीतर मग काय होतं तेल पण खराब होतं म्हणजे यूज करायला पण येत नाही त्याच्यामुळे तेल नाही लावायचं तेलाने कसं त्या पिठाने ना काय होतं खूप धूर पण होतो असे छान लाटून घ्यायचे मस्त असे तापले आपल्या आता मस्त आपण ह्यात पुऱ्या सोडून घेऊ मस्त टम्म फुगली पुरी बघू शकता लय दिवसात ना आज आमच्यात पुरी बनती केलीच नव्हती लय दिवस झाले चला मस्त अशा टम्म पुऱ्या फुगलेल्या आहेत आता मी काढून घेते आता बघू शकता मस्त अशा चला आता आपल्या मस्त अशा पुऱ्या झाल्या आहेत बघू शकता छान अशा पुऱ्या झाल्यात आता मस्त आता आपले बटाटे उकडले तर बघू शकता भाजी बनवायची आपल्याला बटाट्याची मस्त लसूण टाकलाय जिरं मोहरी चांगलं परतून घ्यायचं आपल्याला हे जिरी मोहरी लसूण मस्त असा खरपूस परतून घ्यायचा कांदा खूप छान लागते भाजी सुका बटाटा करायचा आहे आपल्याला इथं साधा सिंपल असं थोडीशी हळद टाकायची थोडंसं लाल तिखट टाकायचं मस्त मीठ टाकायचं मस्त भाजी आपण हलवून घेऊ बटाट्याची मस्त बटाट्याची भाजी झालेली आहे आता मस्त खीर बनवू आपण इथून मस्त शेवई घेतले तर दूध तापाय ठेवले छान मस्त उकळी फुटली की झालं चला मस्त छान आता उकळी आली ह्याला आता साखर टाकून घ्या आपण हे 2 वाट्या साखर टाकली याच्यात आता ही पण चांगल्यात आपल्याला विघरून घ्यायची दुधात पहिला हे तूप त्याच्यात तुम्हाला मी दाखवलं ना कडून करून हे बघू शकता त्याच्यामध्ये हे छान बघू शकता आपलं घरगुती तूप आहे एकदम रवाळदार असं हे थंड झालं ना मग असं रवाळदार होतं बघू शकता घरचं एकदम असं तूप टाकून घ्यायचं याच्यात आता इथे मी 2 चमचे तूप टाकून घेतले आता घालून घेऊ सगळं त्याला शेवाळ्या टाकून घेऊ ह्याच्यात इथे वेलची पावडर टाकू आता आपण थोडी वेलची पण हलवून घ्यायचं आता बघू शकता एकदम असं दाटसर झालेली मस्त झाली खीर आपली आता मस्त आपलं ताट रेडी झालेलं आहे येतोय पण जेवण करायला मस्त अशी खीर पुरी आणि बटाट्याची भाजी चला मग आम्ही मस्त जेवण करतो मग जेवल्यावरती मग नंतर भेटू आता का हात धुला का बाळा धुला ना प्रणव चल जेवायला प्रणवचा चाललाय आमचा अभ्यास जेवतोय ते अभ्यास करून तिकडं सांग झाली देशा खीर आता सांग झाली वाढते भाजी छान झाले मी आता वरती सांगते खीर तर झाली
छान झाली मस्त